Hello, good morning. आवाज येतोय का? येतोय मी. ओके.
Good morning, all. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Miss. Okay, Good क्लिअर आवाज morning. येतोय ना माझा? सगळ्यांनी इनोव्हेटिव्ह आयडिया सबमिट केल्या का? का कोणी राहिले अजून? बरेच जण राहिलेत. लवकरात लवकर सगळ्यांनी आयडिया सबमिट करा. आणि लास्ट वीक मध्ये आपली रेग्युलर टेस्ट होती लास्ट सॅटर्डेला आय थिंक अकॅडमिक कॅलेंडर नुसार. तर ती आपण या सॅटर्डेला घेणार आहे. या सॅटर्डेची डेट आहे 5 आणि 6 तारीख आहे. 6 तारखेला आपण रेग्युलर टेस्ट घेऊयात आणि नेक्स्ट वीक मध्ये सेमिनार घेऊयात. ओके. रिअल अनालिसिसची टेस्ट होईल तुमची पहिली आणि एक ओपन बुक टेस्ट ही ह्या आठवड्यात होईल. उद्या किंवा परवा आपण एक ओपन बुक टेस्ट घेऊयात थर्ड. म्हणजे ह्या वीक मध्ये ओपन बुक टेस्ट एक होईल आणि रेग्युलर टेस्ट होईल तुमची रिअल अनालिसिसची सॅटर्डेला आणि नेक्स्ट वीक मध्ये मग सेमिनार घेऊयात. ठीक आहे. तोपर्यंत सगळ्यांनी आयडिया ज्यांनी सबमिट केलेल्या नाहीत त्यांनी आजपर्यंत आयडिया सबमिट करा. ठीक आहे. अटेंडन्स द्या आता. 101, Present, ma'am. 102, 102 present, ma'am. 103, Present, ma'am. 104, Present. 105, Present, ma'am. 106, Present, ma'am. 107, Present, ma'am. 8, Present, ma'am. 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, Present, ma'am. 13, Present, ma'am. 14, Present, ma'am. 15, Present, ma'am. 16, Present, miss. 17, Present, ma'am. 18, Present, ma'am. 19, 20, 21, Present, ma'am. Present, ma'am. 22, 20 present, ma'am. 23, Present, ma'am. 22 present. okay, 24, Present, ma'am. 25, Present, ma'am. 26, Present, madam. 27, Present, ma'am. 28, Present, miss. 29, 29, 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, miss. 34, Present, ma'am. 35, Present, ma'am. 36, Present. 37, Present, ma'am. Present, miss. 38,
39, Present, madam. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, Present. 44, 'ओके, कोणी राहिलं नाहीये ना? .44 आहेत का? ओके, ठीक आहे. लक्षात आलंय का तुमच्या वीक मध्ये एक ओपन बुक टेस्ट होईल आणि रेग्युलर टेस्ट होईल रिअल अनालिसिसची 20 मार्कची. आणि नेक्स्ट वीक मध्ये मग सेमिनार घेऊया. तोपर्यंत सेमिनारची पीपीटी प्रेझेंटेशनची तयारी करा सगळ्यांनी. आणि या वीक मध्ये टेस्ट कशी होणार? गुगल फॉर्म एमसीक्यू टाईपच असेल. गुगल फॉर्मची लिंक पाठवली जाईल तुम्हाला. 20 मार्कची असेल. आणि टायमिंग किती? 20 मिनिट. नेक्स्ट वीक मध्ये सेमिनार घेऊयात. सगळ्यांनी सेमिनार प्रेझेंटेशनची तयारी करा, सुरुवात करा. आणि ओपन बुक टेस्ट उद्या किंवा परवा घेऊयात. सॅटर्डेला रेग्युलर टेस्ट होईल. ज्यांनी आयडिया सबमिट केलेला नाहीत त्यांनी लवकरात लवकर आयडिया सबमिट करा, जसा फॉर्मॅट दिला होता त्या फॉर्मॅटमध्ये. आणि या वीक मध्ये मी एक्स्ट्रा लेक्चर घेणार आहे 11 नंतर. म्हणजे आज नाही पण उद्यापासून मी सांगेन तुम्हाला तसं. आणि तसंही तुमचं आता 3रं आणि 4थं लेक्चर पुढचं सुरू होईल. आता 2च लेक्चर होत आहेत ना. कदाचित 3रं आणि 4थं लेक्चर पण ऍड होऊ शकतं आता. डेली 4 लेक्चर्स ऑनलाईनच असेल. आता कदाचित ऑफलाईन सुरू झालं तर मग डेली 4 लेक्चर असतातच तुमचे. आणि ऑफलाईन नाही सुरू झालं तर मग ऑनलाईनच 2 लेक्चर ऍड होतील. आता 2 लेक्चर होत आहेत, आणखी 2 ऍड होतील. मग तेव्हा तुमचा हे पण सुरू होईल, डिप्लोमा कोर्सचे लेक्चर्स. वीकमध्ये 2 दिवस असतील ते 3रं आणि 4थं लेक्चर ऍड झाल्यानंतर ते लेक्चर होतील. ओके, सगळ्यांनी सेमिनारच्या तयारीला सुरुवात करायची आता, पीपीटी प्रेझेंटेशन बनवायला. ठीक आहे, लेक्चरला सुरुवात करूयात आपण. स्क्रीन दिसतेय? हो मॅम. ओके, आज आपला आता फर्स्ट युनिट मधला एक पार्ट राहिला होता, पार्टिशन ऑफ ए मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्सचं पार्टिशन का करायचं कोण सांगेल? का ही कन्सेप्ट आली असेल पार्टिशन ऑफ ए मॅट्रिक्स? एखाद्या मॅट्रिक्सचं पार्टिशन का करायचं? एनीवन? स्क्रीनवर तुम्हाला दिसेल पार्ट रिड्यूस करण्यासाठी. कॅल्क्युलेशनचा पार्ट रिड्यूस करण्यासाठी, कमी करण्यासाठी. आपण असंही म्हणू शकतो की नाही, आपण सोपा करण्यासाठी, कमी करण्यासाठी असं नाही होऊ शकत, पण तो कॅल्क्युलेशन्स इझी करण्यासाठी आपण ते करतो. म्हणजे बघा, एखादा स्मॉल मॅट्रिक्स असेल तर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन इझिली करू शकता.
पण जेव्हा लार्ज मॅट्रिक्स दिलेला असतो अशा वेळेस ते जरा कॉम्प्लिकेटेड होतं तो मॅट्रिक्स सॉल्व्ह करण्यासाठी किंवा जे काही कॅल्क्युलेशन्स आहे ते करण्यासाठी. त्यामुळे पार्टिशन ऑफ अ मॅट्रिक्सची ही कन्सेप्ट आलेली आहे की जेव्हा लार्ज मॅट्रिक्स असेल तेव्हा आपण त्याचं पार्टिशन करायचं आणि कॅल्क्युलेशन. मग पार्टिशन करतो म्हणजे काय, जो ओरिजिनल मॅट्रिक्स आहे त्याचे फक्त स्मॉल मॅट्रिक्स मध्ये किंवा ब्लॉक्स मध्ये असं म्हणूयात की ब्लॉक्स मध्ये आपण तो मॅट्रिक्स त्याचं पार्टिशन करतो. आता स्क्रीनवर तुम्हाला एक मॅट्रिक्स दिसत असेल, ए मॅट्रिक्स 5x4 चा मॅट्रिक्स येतो. त्या 5 रोज आहेत आणि 4 कॉलम्स आहेत. आता त्याचं पार्टिशन केलेलं आहे बघा. 4 ब्लॉक्स मध्ये त्याचं पार्टिशन केलेलं आहे. म्हणजे आता त्याचे 4 मॅट्रिक्स तयार झालेत. ह्या ए मॅट्रिक्सचे छोटे छोटे 4 मॅट्रिक्स तयार झालेले आहेत. म्हणजे त्यालाच आपण सब मॅट्रिक्स म्हणतो. ओरिजिनल मॅट्रिक्सचे पार्टिशन करून जे मॅट्रिक्स तयार होतात ते असतात सब मॅट्रिक्स. आणि जो ओरिजिनल मॅट्रिक्स असतो त्याला सुपर मॅट्रिक्स असं म्हटलं जातं. तर या मॅट्रिक्सचं पार्टिशन केलेलं आहे बघा, 2 रोज मध्ये आणि 2 कॉलम्स मध्ये असं पार्टिशन केलेलं आहे. म्हणजे रोला एकच पार्टिशन टाकलेलं आहे आणि कॉलमला एक पार्टिशन टाकलेलं आहे. तर आता जेव्हा पार्टिशन करतो तेव्हा हे पार्टिशन सेम असलं पाहिजे. सपोज आता तुम्ही रोला इथे कसं रोला एकच पार्टिशन केलंय, फर्स्ट 2 रो आणि मग लास्टचे 3 रो असं एक पार्टिशन रो साठी, आणि कॉलम साठी पण पहिले 3 कॉलम आणि लास्टचा एक कॉलम असं एकच पार्टिशन केलेलं आहे. म्हणजे जेवढे आपण रोज साठी पार्टिशन करतोय तेवढेच कॉलम साठी पार्टिशन करायचे. ही कंडिशन लक्षात ठेवायची पार्टिशन करताना. मग तुम्ही कसंही करू शकता पार्टिशन. आणि फक्त पार्टिशन करताना ते एका रो मधले सगळे एलिमेंट त्यात इन्क्लूड झाले पाहिजेत. म्हणजे आता इथे बघा, फर्स्ट 2 रो मध्ये पार्टिशन केलेलं आहे आणि नंतर सेकंड पार्टिशन आहे की लास्ट 3 रो मध्ये पार्टिशन केलेलं आहे. आता इथे तुम्ही फर्स्ट रो मधला जो सेकंड रो आहे त्याचे एलिमेंट्स आहेत A21, A22, A23 आणि A24. रो मधलं फक्त मी सांगते पार्टिशन. आता हे पार्टिशन तुम्ही असं करू शकत नाही की पार्टिशन मध्ये A21 इन्क्लूड होतोय, A22 इन्क्लूड होतोय आणि A23 एक्सक्लूड होतोय. असं पार्टिशन करायचं नाही आणि पुन्हा A24 इन्क्लूड होतंय. ते पार्टिशन एका सरळ लाईन मध्ये असलं पाहिजे पार्टिशन करताना. म्हणजे जेवढे 2 कंडिशन लक्षात ठेवायच्या की त्याने त्या रो मधले सगळे एलिमेंट्स कव्हर केले पाहिजेत त्या पार्टिशन मध्ये, किंवा त्या कॉलम्स मधले सगळे एलिमेंट्स कव्हर केले पाहिजेत. आणि सेकंड इज की तुम्ही जेवढ्या रो मध्ये सपोज एक पार्टिशन करताय तर कॉलम मध्ये सुद्धा एकच पार्टिशन केलं पाहिजे, किंवा रो मध्ये जर तुम्ही 2 पार्टिशन करताय तर कॉलम मध्ये सुद्धा 2 पार्टिशन केले पाहिजेत. ह्या 2 कंडिशन फक्त लक्षात ठेवायच्या पार्टिशन करताना. ओके. आता इथे बघा, ए मॅट्रिक्स आहे हा 5x4 चा मॅट्रिक्स आहे. ह्याचं पार्टिशन केलेलं आहे आणि पार्टिशन केल्यानंतर आपल्याला किती ब्लॉक्स मध्ये तो कन्वर्ट होते, 4 ब्लॉक्स मध्ये. दॅट ब्लॉक्स इज नथिंग बट युअर सब मॅट्रिक्स. त्या ब्लॉक्सलाच काय म्हणतात, त्या मॅट्रिक्सचे सब मॅट्रिक्स. आता सब मॅट्रिक्सची डेफिनेशन दिलेली आहे बघा. इफ वी क्रॉस आउट all but k rows and s columns of an m cross n matrix A, the resulting k cross s matrix is called as a sub matrix. म्हणजे आता सपोज A मॅट्रिक्स आहे ज्याची ऑर्डर आहे m क्रॉस n, म्हणजे m रोज आणि n कॉलम्स अशी त्याची ऑर्डर आहे. तर त्या मॅट्रिक्सचे पार्टिशन केल्यानंतर फर्स्ट जो मॅट्रिक्स आहे त्याचे तो कन्वर्ट केलेला आहे सब मॅट्रिक्स के रोज आणि एस कॉलम मध्ये. म्हणजे तो काय असणार आहे, एम आणि एन पेक्षा के आणि एस हे लहान असणार आहेत. सो इफ वी क्रॉस आउट ऑल बट के रोज अँड एस कॉलम्स ऑफ एन एम क्रॉस एन मॅट्रिक्स ए, द रिझल्टिंग के क्रॉस एस मॅट्रिक्स इज कॉल्ड अ सब मॅट्रिक्स ऑफ ए. फॉर एक्झाम्पल, आता ए हा मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर आहे 5x4, 5 रोज अँड 4 कॉलम्स. आता हा जो फर्स्ट सब मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर किती आहे,
फर्स्ट ब्लॉक, इथे फर्स्ट ब्लॉक आहे, हा सेकंड ब्लॉक आहे, हा थर्ड ब्लॉक आहे आणि हा फोर्थ ब्लॉक आहे. तर ह्याची ऑर्डर किती आहे? हा जो फर्स्ट ब्लॉक आहे 2 क्रॉस 3. 2 क्रॉस 2/3. फर्स्ट ब्लॉकची ऑर्डर आहे 2/3. सो इट इज युअर, म्हणजे हे जे डेफिनेशन मध्ये म्हणतोय ना आपण के रोज अँड एस कॉलम्स, हा एक सब मॅट्रिक्स झाला. हा एक सब मॅट्रिक्स, हा सेकंड, थर्ड आणि फोर्थ असे सब मॅट्रिक्स झाले या मॅट्रिक्सचे. हे जस्ट आपण कॅल्क्युलेशन इझी व्हावं म्हणून आपण करतो. कारण कधी कधी इनवर्स जर काढायचा असेल तुम्हाला, तर इनवर्सची प्रोसिजर तशी लेंदी आहे की त्याचा डिटर्मिनंट काढायचा, नंतर त्याचा ऍडजॉइंट काढायचा. मग त्यासाठी मग ही कन्सेप्ट आली की एखादा लार्ज मॅट्रिक्स असेल तर मग सपोज आपल्याला त्याचा इनवर्स काढायचा आहे, तर मग आपण पहिल्यांदा त्याचं पार्टिशन करणार आणि मग त्याचा इनवर्स काढणार. सो इथे बघा, इमॅजिन A to be divided up by the dotted lines as shown above. डॉटेड लाईन्सने आपण त्याचं पार्टिशन केलेलं आहे. नाउ इफ वी राईट A11, आता हा ए जो मॅट्रिक्स आहे तो 4 ब्लॉक्स मध्ये आपण कन्वर्ट केला. फर्स्ट ब्लॉकला आपण म्हटलेला आहे A11, सेकंड ब्लॉक इज A12, थर्ड ब्लॉक इज A21 आणि फोर्थ ब्लॉक इज A22. A11 चे इलेमेंट्स दिलेले आहेत. हा 2/3 चा मॅट्रिक्स आहे. त्याच्यानंतर A12 दिलेला आहे, 2 क्रॉस 1 चा मॅट्रिक्स आहे. त्याच्यानंतर थर्ड ब्लॉक इज 3 क्रॉस 3 चा A21, 3/3 मॅट्रिक्स आणि A22 मॅट्रिक्स इज अ 3 क्रॉस 1 मॅट्रिक्स. असं आपण त्याचं पार्टिशन केलं. सो देन A can be written as A is equal to A11, A12, A21 आणि A22. इथे आता हा मॅट्रिक्स आहे A11, त्यामुळे कॅपिटल लेटर्सनेच डिनोट करायचा. तो इथे स्मॉल लेटरने डिनोट करायचं नाही. स्मॉल लेटर्सने आपण कधी करतो? जेव्हा त्या मॅट्रिक्सचे इलेमेंट्स असतात तेव्हा. आता इथे हा इटसेल्फ सब मॅट्रिक्स आहे, ए मॅट्रिक्सचा A11, त्यामुळे तो कॅपिटल लेटरने डिनोट केलेला आहे. सो ए चे सब मॅट्रिक्स कोणकोणते आहेत? A11, A12, A21 आणि A22. हा मॅट्रिक्स आपल्याला मिळाला पार्टिशन केल्यानंतर. लक्षात येत आहे ना? आवाज येतोय? हो मॅम. हो येतोय मॅम. हो मॅम. Okay. Matrix A has been partitioned into 4 sub-matrices, namely A11, A12, A21 and A22. या सब-matrix मध्ये आपण A matrixचं partition केलं. In above partition, the row portion is, आता रो कोणते आहे तिथलं? फर्स्ट रो आणि सेकंड रो आणि 3, 4, 5 असं रो पार्टिशन केलेलं आहे बघा. इथं फक्त रो नंबर दिले. रो पोर्शन कोणता आहे? फर्स्ट रो, सेकंड रो हे एक पार्टिशन आणि थर्ड रो, फोर्थ रो आणि फिफ्थ रो हे सेकंड पार्टिशन केलं रोचं. सिमिलरली द कॉलम पार्टिशन इज, कॉलम पार्टिशन कसं केलेलं आहे? तर फर्स्ट, सेकंड, थर्ड कॉलमचं एक पार्टिशन आणि फोर्थ कॉलमचं एक वेगळं पार्टिशन, असं एक पार्टिशन केलं कॉलमचं. इथं 1, 2, 3, 4 हे जस्ट कॉलम नंबर्स आहेत आणि 1, 2, 3, 4, 5 हे रो नंबर्स आहेत. इन जनरल, let A be an M cross N matrix. The row partition of A is defined as, बघा इन जनरल आता कसं डिफाईन केलेलं आहे? P इज इक्वल टू, रो पार्टिशन साठी दिलेला आहे, P डिनोट केला आहे. P इज इक्वल टू, आता रो फर्स्ट ब्लॉक आपला काय आहे? 1, 2 अप टू I1. इन जनरल आपण डिफाईन करतो इथे. सो 1, 2 अप टू I1 इलेमेंट. हे जे आपण वरती रो पार्टिशन केलेले आहेत हेच आपण हीच डेफिनेशन इन जनरल बघतोय. फर्स्ट ब्लॉक आहे 1, 2 अप टू I1. देन सेकंड ब्लॉक I1 प्लस 1
म्हणजे इथे बघा आता 1 2 आहे, हा फर्स्ट ब्लॉक झाला. त्याच्यानंतर ना 3 4 5 हा सेकंड ब्लॉक झाला. म्हणजे इथे 2 मध्ये एक ऍड केल्यानंतर 3 येतोय, म्हणजे म्हणून इथे I1 + 1 I1 + 2 अप टू I2 हा सेकंड ब्लॉक झाला. असेच आपण kth ब्लॉक डिफाइन, mth ब्लॉक डिफाइन करू शकतो. IK + 1 IK + 2 अप टू m. कारण की m रोज आहेत आपल्याकडे इन जनरल, म्हणून m पर्यंत घेतलेला आहे. सो लक्षात येते डेफिनेशन रो पार्टिशनची. P = फर्स्ट ब्लॉक साठी 1 2 अप टू I1, सेकंड ब्लॉक साठी I1 + 1 I1 + 2 अप टू I2, आणि kth ब्लॉक साठी mth ब्लॉक साठी IK + 1 IK + 2 up to m. It is a row partition where 1 is less than or equal to I1, less than or equal to I2 up to IK is less than or equal to m. ही रेंज झाली त्याची. Note that the number of blocks of row partition can be any integer between 1 and m. नंबर ऑफ ब्लॉक्स किती असणार आहेत रो पार्टिशनचे? कॅन बी एनी इंटिजर बिटवीन 1 अँड m. m रोज असतील तर 1 to m मध्ये आपण तेवढे नंबर ऑफ ब्लॉक्स करू शकतो. सिमिलरली द कॉलम पार्टिशन ऑफ A इज डिफाइंड ॲज Q = आता कॉलम पार्टिशनला Q ने डिफाइन केलेला आहे. Q = 1 2 जसं आधी केलं होतं रो साठी तसंच 1 2 अप टू J1. दिस इज द फर्स्ट ब्लॉक. देन J1 + 1 J1 + 2 अप टू J2, इट इज अ सेकंड ब्लॉक. देन JL + 1 JL + 2 अप टू n. This is the nth block because we have a n number of columns. So ह्याची रेंज काय येईल मग? रेंज कोण सांगेल? कॉलम पार्टिशन साठी रेंज कोण सांगेल? हॅलो, आवाज येतोय ना माझा? सांगा पटकन रेंज मग. कॉलम पार्टिशन साठी रेंज 1 less than equal to J1 less than J2 less than up to so on JL JL less than equal n. टू n. हा, ही रेंज झाली. वेअर 1 is less than or equal to J1 less than or equal to J2 up to JL less than or equal to n. A partition matrix A is matrix together with a row partition P and a column partition Q. It may be denoted as A आणि सफिक्सला PQ. म्हणजे जो पार्टिशन मॅट्रिक्स आहे हा आपण असाही डिनोट करू शकतो APQ. ओके, समजली पार्टिशन मॅट्रिक्सची कन्सेप्ट? पार्टिशन मॅट्रिक्स समजलं? हो मॅम. ओके, आता ऍडिशन ऑफ ए पार्टिशन मॅट्रायसेस. जसं आपण सिंपल मॅट्रिक्स साठी बघितले ना ऑपरेशन्स, ऍडिशन कशी करायची, स्केलर मल्टिप्लिकेशन कसं करायचं. सिमिलरली आपण पार्टिशन मॅट्रिक्स साठी बघणार आहे ऍडिशन ऑफ ए पार्टिशनल मॅट्रायसेस. आता ऍडिशन साठी आपली कंडिशन काय असते? सिंपल मॅट्रिक्स साठी, रेग्युलर मॅट्रिक्स साठी कधी आपण दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन करू शकतो? दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन आपण कधी करू शकतो? जर ऑर्डर सेम असेल. ऑर्डर सेम असेल तर. ऑर्डर सेम असेल तर. सिमिलरली इथे कंडिशन आहे पार्टिशन मॅट्रायसेस साठी. लेट A and B be the two matrices of the same order
अँड लेट ए इज इक्वल टू ए मॅट्रिक्स घेतलेला आहे A11, A12, A21 आणि A22 पार्टिशन मॅट्रिक्स आहे ए हा. अँड B इज इक्वल टू B11, B12, B21 अँड B22 हा सुद्धा एक पार्टिशन मॅट्रिक्स आहे. असे दोन ए आणि बी हे दोन पार्टिशन मॅट्रिक्स घेतलेले आहेत. आता त्यांचे ऍडिशन करायचे ए प्लस बी विच इज इक्वल टू, आता आपण सिंपल मॅट्रिक्स मध्ये करस्पॉन्डिंग जे असतात इलेमेंट्स त्यांचे आपण ऍडिशन करतो. तसंच इथे A11 प्लस B11 म्हणजे ए जो पार्टिशन मॅट्रिक्स आहे त्याचा फर्स्ट सब मॅट्रिक्स A11 प्लस बी चा फर्स्ट सब मॅट्रिक्स B11. Similarly, second submatrix A12 plus B12, then A21 plus B21 and A22 plus B22, provided that A and B are partitioned in the same way. हे झालं addition of a partition matrices. Similarly, multiplication of a partition matrices. Multiplication साठी काय कंडिशन असते? मल्टिप्लिकेशन साठी काय कधी मल्टिप्लाय करू शकतो आपण दोन मॅट्रिक्स? जेवढे नंबर ऑफ रोज असतील तेवढेच नंबर कॉलम पाहिजे. ओके, नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. सिमिलरली पार्टिशन मॅट्रिक्स साठी सुद्धा सेम कंडिशन आहे. लेट ए बी एन एम क्रॉस एन मॅट्रिक्स and B be an n cross R matrix. म्हणजे आता इथे नंबर ऑफ कॉलम्स n आहेत A मध्ये आणि B मध्ये नंबर ऑफ रोज पण n आहेत. सो आपण इथे A आणि B चे मल्टिप्लिकेशन करू शकतो. सपोज A and B are partitioned as follows. A is equal to A आणि B चं पार्टिशन दिलेलं आहे A11, A12, A21 and A22. बी मॅट्रिक्सचं पार्टिशन दिलेलं आहे B11, B12, B21 अँड B22. सो त्यांची मल्टिप्लिकेशन A इंटू बी इज इक्वल टू, आता मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण? फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम, इट इज युअर फर्स्ट इलेमेंट. देन फर्स्ट रो इन सेकंड कॉलम, इट इज युअर सेकंड इलेमेंट. देन सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम इज युअर थर्ड इलेमेंट अँड सेकंड रो इंटू सेकंड कॉलम इज युअर फोर्थ इलेमेंट. सो इथे बघा A इंटू बी इज इक्वल टू, आता हा जो फर्स्ट इलेमेंट आहे किंवा फर्स्ट सब मॅट्रिक्स मिळेल हा A11 इंटू B11 फर्स्ट इलेमेंट दोन्हींचे फर्स्ट सब मॅट्रिक्स प्लस A12 इंटू B21 म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. हा जो फर्स्ट रो आहे आणि फर्स्ट कॉलम हा मिळणार आहे तुम्हाला फर्स्ट इलेमेंट किंवा फर्स्ट सब मॅट्रिक्स. आता आपण पार्टिशन मॅट्रिक्स बघतोय तर फर्स्ट सब मॅट्रिक्स मिळेल A इंटू बी चा. देन फर्स्ट रो इंटू सेकंड इलेमेंट, सो A11 इंटू B12 प्लस A12 इंटू B22, इट इज युअर सेकंड सब मॅट्रिक्स. देन सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम, सो A21 इंटू B11 plus A22 into B21, it is your third submatrix, and A21 into B12 plus A22 into B22, it is your fourth submatrix. असं मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण पार्टिशन मॅट्रिक्सची. फक्त तिथे सेम कंडिशन असली पाहिजे, नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स किंवा नंबर ऑफ कॉलम्स and number second matrix मधले number of rows are equal, provided that aik and bkj are conformable for multiplication I, j, k is equal to 1 to up to. That is, number of columns in the AIK must be equal to the number of rows in BKJ. जे आपण कंडिशन रेग्युलर मॅट्रिक्स साठी असते. सिमिलरली कंडिशन दॅट इज नंबर ऑफ कॉलम्स इन AIK must be equal to the number of rows in BKJ.
Note that this will happen only when the column partition of A matrix is same as the row partition of B matrix. जसं मी पहिल्यांदा सांगितलं की जेवढं आपण कॉलम पार्टिशन करतोय तेवढेच नंबर सेम रो पार्टिशन करायचे. म्हणजे कॉलम पार्टिशन जर आपण 1 करत असेल तर रो पार्टिशन सुद्धा एकच झालं पाहिजे, किंवा कॉलम पार्टिशन जर आपण 2 करत असेल तर रो पार्टिशन सुद्धा 2 केले पाहिजेत, तेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. लेट आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. तुम्हाला होमवर्कला दिलं तर कराल का हे एक्झाम्पल? सिंपल आहे, जसं रेग्युलर आपण सॉल्व्ह करतो तसंच ट्राय करा. ए आणि बी जे स्क्रीनवर दिसत आहेत तुम्हाला मॅट्रिक्स, ते मॅट्रिक्स नोट डाऊन करा आणि उद्या सॉल्व्ह करा हे, आणि मला फायनल आन्सर सांगायचं. ए मॅट्रिक्स आहे 3x3 आणि बी मॅट्रिक्स घेतलेला आहे आणि तो सॉल्व्ह करायचा आहे. केलं का दोन्ही मॅट्रिक्स? हो मॅम. ओके, उद्या रेग्युलर जसं आपण सॉल्व्ह करतो तसं पण करा मल्टिप्लिकेशन, आणि पार्टिशन करूनही करा. इथं पार्टिशन सुद्धा तुम्हाला सांगते बघा. पार्टिशन केलेलं आहे 1205 मध्ये, म्हणजे फर्स्ट 2 कॉलम आणि देन फर्स्ट 2 रो सोडून 1 पार्टिशन, असं पार्टिशन केलेलं आहे. सिमिलरली बी साठी पण फर्स्ट 2 कॉलम आणि देन सेकंड रो आणि मग पार्टिशन केलेलं आहे. बी साठी 2 कॉलम आणि पुढचे 2 कॉलम, त्याबरोबर 4 कॉलम आहेत तर मधोमध पार्टिशन केलेलं आहे, आणि फर्स्ट 2 रो सोडून खाली पार्टिशन केलेलं आहे. आणि इकडे पहिले 2 कॉलम इथे पार्टिशन केलेलं आहे आणि फर्स्ट 2 रो सोडून 1 पार्टिशन केलेलं आहे. आता ह्याची ऍडिशन आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन तुम्ही करायचंय. करणार ना? हो मॅम. ओके, उद्या हे सॉल्व्ह करा. आता इथेच हे फक्त आपण बघितलं की जस्ट पार्टिशन केलं तर त्याचे ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन कशी करायची. आता सिमिलरली आपण त्याचा इनव्हर्स कसा फाइंड आउट करायचा पार्टिशन मॅट्रिक्सचं. स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते? हो मॅम, दिसते. हो दिसते. ओके, आता आपण पार्टिशन कसं करायचं एखाद्या मॅट्रिक्सचं ते पाहिलं. त्याच्यानंतर त्याची ऍडिशन कशी करायची आणि मल्टिप्लिकेशन कशी करायची, त्याच्या कंडिशन्स काय आहेत हे सगळं बघितलं. आता त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स कसा फाइंड आउट करायचा, त्याच्यासाठी काही फॉर्म्युले आहेत इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी. तर ते आपण स्टेप बाय स्टेप हे जरा डेरिवेशन बघू. सपोज एम, कॅपिटल एम आहे. सपोज एम इज एन n×n नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता इनव्हर्स फाइंड आउट करायचा म्हणजे तो नॉन सिंग्युलर असला पाहिजे. सो आपण आधीच कन्सिडर केलेलं आहे की सपोज एम इज एन n×n नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पार्टिशन ॲज बिलो. त्याचं पार्टिशन केलेलं आहे. एम इज इक्वल टू अल्फा, बीटा, गॅमा अँड डेल्टा असं पार्टिशन केलेलं आहे. अल्फा इज अ submatrix, alpha, beta, gamma and delta are matrices, where alpha, beta, gamma and delta are the submatrices of order 3×3, S cross S, S cross M, M cross S and M cross M respectively. त्याच्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत. अल्फा मॅट्रिक्सची ऑर्डर आहे
एस क्रॉस एस, बीटा मॅट्रिक्सची ऑर्डर आहे एस क्रॉस एम, गॅमा मॅट्रिक्सची ऑर्डर आहे एम क्रॉस एस अँड डेल्टा मॅट्रिक्सची ऑर्डर आहे एम क्रॉस एन. And S plus M is equal to N. S plus M is equal to N. आपला गिवन M मॅट्रिक्स आहे N क्रॉस N. सो आता हा जर अल्फा S क्रॉस S असेल आणि बीटा S क्रॉस M असेल तर किती होणार आहेत ह्या दोन्हींचे मिळून नंबर ऑफ कॉलम्स? S क्रॉस S आणि S क्रॉस M आहे. आता S क्रॉस S म्हणजे इथे नंबर ऑफ कॉलम्स अल्फासाठी एस आहेत स्मॉल एस आणि बीटासाठी नंबर ऑफ कॉलम्स एम आहेत. सो एस प्लस एम इज इक्वल टू एन. एन नंबर ऑफ कॉलम्स झाले का तिथे? सिमिलरली गॅमासाठी एस क्रॉस एम आहेत आणि डेल्टासाठी एम क्रॉस एस आहे. इथे पण एम प्लस एस म्हणजे एन नंबर ऑफ होतात, मॅच होतात. त्याच्यानंतर ना रोज पण बघा, अल्फासाठी एस क्रॉस एस अल्फासाठी एस रोज आहेत आणि बीटासाठी एस रोज आहेत. सपोज द सब मॅट्रिक्स डेल्टा इज नॉन सिंग्युलर सो दॅट डेल्टा इनवर्स इज एक्झिस्ट. आता एक सब मॅट्रिक्स कन्सिडर केलेला आहे या चारींमधला डेल्टा. Delta is a submatrix and it is a non-singular, so delta inverse is exist असं कन्सिडर केलेलं आहे. Suppose M inverse is partitioned in the same way and is, आता M चं पार्टिशन केलेलं तसंच M inverse चं पार्टिशन केलेलं आहे A, B, C आणि D या सबमॅट्रिक्सने. A, B, C, D हे M inverse चे सबमॅट्रायसेस आहेत. Now we have M into M inverse is equal to identity matrix. Inverse ची डेफिनेशन. इनवर्स जेव्हा आपण फाइंड आउट करतो तेव्हा हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. M into M inverse is equal to identity matrix. आता M मॅट्रिक्स आहे अल्फा बीटा गॅमा डेल्टा आणि एम इनवर्स आहे ए बी सी डी इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला पाहिजे. आयची ऑर्डर आहे एस क्रॉस एस, हा 0 4 पण 0 आणि इथं त्याची ऑर्डर आहे एम क्रॉस एम आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. आता याचं मल्टिप्लिकेशन केलं तर ए इंटू अल्फा प्लस बीटा इंटू गॅमा, दिस इज युअर फर्स्ट सब मॅट्रिक्स मिळेल. त्याच्यानंतर first row into second column, so A into beta plus beta into delta, it is your second submatrix. Then second row into first column, so C into alpha plus D into gamma and C into beta plus D into delta. असं आपण मल्टिप्लिकेशन केलं. M into M inverse is equal to I 0 0 I. आता याच्यावरून आपल्याला इक्वेशन मिळतील, 4 इक्वेशन मिळतील. फर्स्ट इक्वेशन ए अल्फा प्लस बीटा गॅमा इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स, त्याची ऑर्डर आहे एस क्रॉस एस. इट इज युअर फर्स्ट इक्वेशन. देन सेकंड इक्वेशन इज अल्फा बीटा प्लस बी डेल्टा इज इक्वल टू 0 मॅट्रिक्स. देन sorry, एक मिनिट. A alpha plus beta gamma is equal to, it is a first identity matrix IS. Then एकच मिनिट.